झालं का? लेट्स स्टार्ट विथ द न्यू चॅप्टर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण पाहिला बरोबर. इन दॅट वी हॅव सीन देर आर टू टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स. रॅन्डम व्हेरिएबल इज व्हॉट? इट इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन अ सॅम्पल स्पेस ऑफ द सॅम्पल स्पेस ऑफ द रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंटची जी काही सॅम्पल स्पेस आहे त्या सॅम्पल स्पेसच्या प्रत्येक आउटकमवर आपण ते फंक्शन अप्लाय करतो अँड देन वी विल गेट द result, that may be the integer, that may be the real number. So there are two types of random variables: discrete random variable and continuous random variable. So in binomial distribution we are considering the random variable to be discrete. So x is the random variable and that random variable in the binomial distribution is called as binomial random variable. Okay, binomial random variable, binomial random variable, and it is discrete. Discrete, it is discrete one, it is not continuous. Means this chapter does not involve integration. कळतंय का? Okay, so binomial distribution means what? So we use the binomial formula for the probability. म्हणजे काय? आता आपण probability साठी binomial formula वापरत असणार आहे. But before understanding the binomial distribution, let us understand the Bernoulli's trial. Okay, Bernoulli's trial. बर्नॉलिस ट्रायल. सो बर्नॉलिस ट्रायल म्हणजे काय? कोणत्या एक्सपेरिमेंटला तुम्ही बर्नॉलिस ट्रायल म्हणणार? मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंट्स म्हणजे नाही, असं नाही की सगळे एक्सपेरिमेंट. सो in binomial distribution or in Bernoulli's trial we are dealing with such experiments which are dichotomous in nature, dichotomous experiments. Okay, so in Bernoulli's trial we consider the dichotomous experiment. Dichotomous experiment means what? Dichotomous random experiments. Dichotomous random experiments are the experiments, असे एक्सपेरिमेंट असतात डायकोटॉमस रॅन्डम एक्सपेरिमेंट की ज्यांचे जे काही आउटकम्स असतील. ओके, द आउटकम्स ऑफ दोज एक्सपेरिमेंट आर ओनली टू आउटकम्स. डायकोटॉमस experiment means only two outcomes are there. Two outcomes of random variable, you can say. Means if x denotes number of successes and success is getting a head, a coin is tossed, मग काय मिळू शकतं तुम्हाला? हेड किंवा टेल. सो डायकोटॉमस एक्सपेरिमेंट आहे. अजून काय एक्झाम्पल देऊ शकता? डिफेक्टिव्ह नॉन डिफेक्टिव्ह बल्ब है ना. इन अ लॉट ऑफ बल्ब्स द बल्ब्स आर डिफेक्टिव्ह अँड नॉन डिफेक्टिव्ह. मग डिफेक्टिव्ह नॉन डिफेक्टिव्ह आर द आउटकम्स. म्हणजे दोनच आउटकम आहे, एकतर बल्ब डिफेक्टिव्ह असेल नाहीतर बल्ब नॉन डिफेक्टिव्ह असेल. कळतंय का तुम्हाला? त्याच्यानंतर रिझल्ट पास ऑर फेल. कळतंय का? रिझल्ट तुम्ही पास असू शकता किंवा फेल असू शकता. त्याच्यानंतर आन्सर ऑफ द क्वेश्चन ट्रू ऑर फॉल्स. ट्रू फॉल्स असू शकतं ना, बरोबर. समजा माझ्याकडं रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे की सॉल्विंग 5 क्वेश्चन्स इज माय रॅन्डम एक्सपेरिमेंट अँड एक्स डिनोट्स द आन्सर. ओके, एक्स इज अ सक्सेस किंवा काही पण म्हणा. तर तुम्ही काय म्हणणार की प्रत्येक क्वेश्चनवर जर आपण तो रॅन्डम व्हेरिएबल अप्लाय केला, सो वी आर गेटिंग आन्सर आयदर ऑफ ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे एक्स डिनोट्स ट्रू ऑर फॉल्स. कळतंय का? आन्सर इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे असे काही एक्सपेरिमेंट असतात की ज्यांचे फक्त 2 आउटकम असतात. अशा एक्सपेरिमेंट्सला आपण डायकोटॉमस रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणत असतो. डायकोटॉमस एक्सपेरिमेंट. याचे एक्झाम्पल काय? अ कॉइन इज टॉस्ड. अ कॉइन इज टॉस्ड म्हणजे 2 आउटकम तुम्हाला मिळतील, हेड ऑर टेल. ओके, पासिंग एन एक्झाम. पासिंग एन एक्झाम. एक्झाम पास करायची असेल तर तुम्हाला 2 आउटकम मिळू शकतात, पास ऑर फेल. और यू मे से पास और फेल पण म्हणू शकता किंवा येस और नो पण म्हणू शकता किंवा रिझल्ट म्हणू शकता. रिझल्ट ऑफ एक्झाम. पासिंग म्हणण्यापेक्षा रिझल्ट. रिझल्ट ऑफ एन एक्झाम. मग पास असू शकता किंवा फेल असू शकता, बरोबर ना. त्याच्यानंतर आन्सर ऑफ द क्वेश्चन. आन्सर ऑफ ट्रू और फॉल्स क्वेश्चन. ट्रू और फॉल्स क्वेश्चन.
आन्सर ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. ओके, देन सिलेक्टेड बल्ब इन अ लॉट ऑफ बल्ब्स पासून म्हणजे लॉट ऑफ बल्ब मधून जो बल्ब तुम्ही सिलेक्ट करणार आहे तो बल्ब डिफेक्टिव्ह असू शकतो किंवा नॉन डिफेक्टिव्ह असू शकतो. अ बल्ब इज सिलेक्टेड a bulb is selected from a lot म्हणजे खूप जास्त नाही, लॉट, ठीक आहे ना. सो अ बल्ब इज सिलेक्टेड फ्रॉम अ लॉट, सो द बल्ब मे बी डिफेक्टिव्ह और बल्ब मे बी नॉन डिफेक्टिव्ह. सो असे जे काही रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, दीज आर डायकोटॉमस रॅन्डम एक्सपेरिमेंट्स which are having only two outcomes, either success or failure. We define in this case in Bernoulli's trial or in binomial distribution, this random variable x is called as binomial random variable. आणि इथं आपण रॅन्डम व्हेरिएबलला ऑलवेज काय डिनोट करत असतो, वी ऑलवेज डिनोट एक्स ॲज अ नंबर ऑफ सक्सेसेस. काय डिनोट करत असतो एक्स, नंबर ऑफ सक्सेसेस. अँड डिफाइनिंग द सक्सेस इज अप टू यू. नंबर ऑफ सक्सेसेस, डिफाइनिंग द सक्सेसेस इज अप टू यू. आता मला सांगा, तुम्ही एक कॉइन 10 वेळा टॉस केली तर तुमचं समजा सक्सेस असेल गेटिंग अ हेड. कळतंय का? गेटिंग अ हेड इज युअर सक्सेस, म्हणजे नंबर ऑफ हेड्स इज युअर सक्सेस. तर मला सांगा एक्स कोणत्या व्हॅल्यूज घेईल? 0, एकदाही मिळणार नाही तुम्हाला हेड. 1, 2, 3 आणि असं करत करत 10च्या 10 तुम्हाला हेड मिळतील. सो दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. आणि म्हणून मी काय म्हणतोय, एक्स इज अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, नॉट अ continuous random variable, and x in the binomial distribution always represent or always denotes number of successes. कळतंय का? मग आपण कुठे होतो, आपण इथं होतो. तर 10 वेळा जर कॉइन टॉस केली तर मग तुमचे नंबर ऑफ सक्सेसेस काय येतील हे आपण पाहणार. ठीक आहे. सो डायकोटॉमस एक्सपेरिमेंट काय असतात हे समजते. मग बर्नॉलिस ट्रायल मध्ये आपण डायकोटॉमस एक्सपेरिमेंट कन्सिडर करत असतो किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, म्हणून तर त्याचं नाव बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे, बरोबर ना. Okay, now second काय, what is the property of binomial trials or Bernoulli's trials, or what are the properties of the Bernoulli's trial? First, all trials are independent. You are performing n trials. तुम्ही काय करताय, a coin is tossed is your random experiment, but a coin is tossed 10 times. That 10 denotes how many times you have performed that random experiment. कळतंय का? म्हणजे n is a number of trials. मी इथं n ला काय म्हणणार आहे, n is number of trials. number of trials. number of trials. ट्रायल्स ही वेगळी गोष्ट आहे. नाही तर तुम्ही म्हणाल कॉइन इज टॉस 10 टाइम, मग त्याचे खूप जास्त सॅम्पल पॉइंट्स येतील. ठीक आहे ना. सो प्रॉपर्टीज, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द बर्नॉलिस ट्रायल इज all trials are independent. all trials are independent. all trials are independent. independent trials माहिती ना, म्हणजे एकाचा दुसऱ्यावर काहीही independent, एकाचा दुसऱ्यावर काही परिणाम होणार नाही. The occurrence of one event will not affect on occurrence of another event. कारण पहिल्यांदा कॉइन टॉस केली, आता दुसऱ्यांदा करायचे, काय फरक पडणार आहे? कळतंय का? आता तिसऱ्यांदा करायचे, काय फरक पडणार आहे? सो all trials are independent trials. And second condition is each trial has only two possible outcomes. two possible outcomes. each trial has only two possible outcomes. प्रत्येक ट्रायलचे किती पॉसिबल आउटकम असतील? 2. कारण पहिला ट्राय करतोय, 10 वेळा कॉइन टॉस करणं इज अवर रॅन्डम एक्सपेरिमेंट. अ कॉइन इज टॉस 10 टाइम्स. एकदा टॉस केला, दोनच काय आहेत आउटकम्स येणारे, हेड किंवा टेल. किंवा एक क्वेश्चन अटेम्प्ट करतोय ट्रू ऑर फॉल्स, दोनच ऑप्शन आहे माझ्याकडे. कळतंय का? सो ईच ट्रायल हॅज एक्झॅक्टली, ओनली म्हणण्यापेक्षा द वर्ड एक्झॅक्टली सूट्स. सो ईच ट्रायल हॅज exactly two possible outcomes. आणि ट्रायल्स आर इंडिपेंडेंटचा अर्थ तुम्हाला कळतोय का? ट्रायल्स आर इंडिपेंडेंट म्हणजे काय,
की द रॅन्डम एक्सपेरिमेंट इज परफॉर्म विथ रिप्लेसमेंट. कळतंय का? म्हणजे आपण ते विथ रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट वाले प्रोबॅबिलिटी मध्ये प्रॉब्लेम केले ना, तर विथ रिप्लेसमेंट करताय म्हणजे एक ट्रायल झाल्यानंतर दुसरा ट्रायल जो होणार आहे त्याच्यावर मागचा ट्रायल जो झालाय त्याचा काही अफेक्ट पडणार नाही. कळतंय का? नाही तर विदाउट रिप्लेसमेंटच्या वेळी काय होत होतं, आता माझ्याकडे 52 कार्ड एक कार्ड काढलं. एक कार्ड काढण्याचे किती वेज आहेत? 52C1 बरोबर. आता ते किंग कार्ड आलं पाहिजे, मग 13C1 बरोबर. आता किंग कार्ड काढून बाजूला ठेवलंय, आता माझ्याकडे कार्ड किती दिसत आहेत? 51. मग आता मला सांगा, हा पहिला ट्रायल झाल्यामुळे दुसऱ्या ट्रायलच्या याच्यावर परिणाम पडला की नाही? म्हणजे दुसऱ्या ट्रायलची प्रोबॅबिलिटी काय होती? म्हणून काय म्हणतो, ईच ट्रायल हॅज एक्झॅक्टली 2 पॉसिबल आउटकम्स, ऑल ट्रायल्स आर इंडिपेंडेंट. अँड तिसरी जी कंडिशन आहे ती कंडिशन आहे probability of success or failure is always constant in each trial. Okay. Probability ह्याचा अर्थ हाच होतो, ऑल ट्रायल्स आर इंडिपेंडेंट म्हणजे तोच अर्थ आहे जो थर्ड नोट मी लिहून देतोय. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड सक्सेस मध्ये डबल सी येतो ना. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस और फेल्युअर remains same in each trial. प्रत्येक ट्रायल मध्ये प्रोबॅबिलिटी कशाची? सक्सेसची आणि फेल्युअरची सेम राहते. पहिला ट्राय केला, सक्सेस समजा गेटिंग अ हेड आहे, मग मला सांगा हेडची प्रोबॅबिलिटी किती? 1/2. कळतंय का? दुसरा ट्रायल केला, काय प्रोबॅबिलिटी? 1/2. कळतंय का? ऑल ट्रायल्स, आता मला हे सांगायचं, ऑल ट्रायल आर इंडिपेंडेंटचा अर्थ काय? द रॅन्डम एक्सपेरिमेंट इन्व्हॉल्व्स विथ रिप्लेसमेंट कंडिशन और वन आफ्टर अनदर वाली कंडिशन. ओके. सो रॅन्डम एक्सपेरिमेंट इन्व्हॉल्व्स विथ रिप्लेसमेंट कंडिशन. विथ रिप्लेसमेंट म्हणजे जर विदाउट रिप्लेसमेंट वाले कंडिशन्स असतील तर त्यांना तुम्ही बर्नॉलीज ट्रायल म्हणणार नाही. सो रॅन्डम एक्सपेरिमेंट इन्व्हॉल्व्स विथ रिप्लेसमेंट कंडिशन. कोणती कंडिशन इन्व्हॉल्व करतात? विथ रिप्लेसमेंट कंडिशन. अँड ईच ट्रायल इज परफॉर्म वन आफ्टर अनदर. याचा अर्थ काय? ईच ट्रायल इज परफॉर्म वन आफ्टर अनदर. ईच ट्रायल परफॉर्म each trial is performed one after another. Okay, or trials are performed one after another असं म्हणा. each trial म्हणण्यापेक्षा trials are performed one after another with replacement. Okay. एक्झॅक्टली 2 पॉसिबल आउटकम्स म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही? आयदर सक्सेस मिळेल किंवा फेल्युअर मिळेल. अँड डिफायनिंग अ सक्सेस इज अप टू यू. इथं काय म्हणा तुम्ही? डिफायनिंग द सक्सेस इज अप टू यू. वी डिफाइन द सक्सेस मीन्स प्रॉब्लेम डिफाइन द सक्सेस. वी डिफाइन द सक्सेस as per our interest. as per our interest. आता as per our interest म्हणजे काय? आता माझ्याकडे लॉट ऑफ बल्ब्स आहेत आणि त्याच्यामधून बल्ब काढायचा हा माझा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. आय एम इंटरेस्टेड इन डिफेक्टिव्ह बल्ब्स, कारण मला हे चेक करायचं की किती डिफेक्टिव्ह बल्ब्स आहे. मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कशाचं करेल? म्हणजे माझं सक्सेस काय असेल त्या केसमध्ये? गेटिंग और नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब्स, बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन डिफेक्टिव्ह बल्ब्स. मग कोणासाठी डिफेक्टिव्ह बल्ब्स हे सक्सेस असू शकतं किंवा कोणासाठी ते फेल्युअर असू शकतं. इट डिपेंड्स अपॉन द प्रॉब्लेम. आता वी डिफाईन म्हणजे काय? डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम. कळतंय का? हे कळालं. बर्नॉलीज ट्रायल काय असतात? विथ रिप्लेसमेंट वन आफ्टर अनदर
म्हणा इच ऑल ट्रायल्स इंडिपेंडेंट ट्रायल्स असतात, सगळे एक्सपेरिमेंट डायकोटॉमस असतात. म्हणजे काय, इच ट्रायल हॅज एक्झॅक्टली 2 पॉसिबल आउटकम्स अँड थर्ड वन इज probability of success or failure remains constant in each trial. Okay, ह्या 3 कंडिशन. म्हणजे बर्नॉलिस ट्रायल समजला आता. लेट अस कम टू द बायनॉमियल फॉर्म्युला. बर्नॉलिस ट्रायल, पुन्हा एकदा बर्नॉलिस ट्रायलच्या प्रॉपर्टीज. डायकोटॉमस एक्सपेरिमेंट असला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सगळे ट्रायल, जे ट्रायल्स एन डिनोट्स नंबर ऑफ ट्रायल्स, सगळे ट्रायल्स इंडिपेंडेंट असले पाहिजे. सेकंड काय, ऑल ट्रायल्स आर इंडिपेंडेंट. सेकंड इज व्हॉट, सेकंड इज सगळे ट्रायल इंडिपेंडेंट. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी, थर्ड येते प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड फेल्युअर रिमेन्स कॉन्स्टंट. अँड सेकंड ट्रायल इज सेकंड प्रॉपर्टी इज व्हॉट, काय होते सेकंड. हे असे लक्षात ठेवायची गरज नाहीये, तुम्हाला ते आपोआप कळत जातं की काय आहे. ठीक आहे, काय आउटकम्स जे आहेत ते एक्झॅक्टली 2 असले पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली 2 आउटकम्स. आता नेक्स्ट काय, बायनॉमियल फॉर्म्युला किंवा बायनॉमियल फॉर्म्युला फॉर probability distribution of random variable. Binomial formula for probability distribution of the random variable. ओके, हे बर्नॉलिस ट्रायल तुम्हाला कळले. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इन्व्हॉल्व्स द बर्नॉलिस ट्रायल. काय, बायनॉमियल or Bernoulli's trial is representing the binomial distribution. So binomial distribution involves म्हणा किंवा representing the Bernoulli's trial. By binomial distribution involves Bernoulli's trial. म्हणजे जे काही रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण करणारे वन आफ्टर अनदर, n is the number of trials. So all those trials means whatever the trials you are going to perform, these are governed by or given by the binomial distribution. Means probability of those particular values taken by the random variable is given by binomial distribution. मग binomial फॉर्म्युला आपण पाहतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपले ते 3 प्रॉपर्टीज तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आता आपण सुरू करूयात. इफ आय से n is the number of trials, I have any dichotomous, I have Bernoulli's trial, बरोबर ना. बर्नॉलिस ट्रायल आहे किंवा एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट माझ्याकडे आहे, बरोबर ना. रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे अँड इन दॅट रॅन्डम एक्सपेरिमेंट वी आर गोइंग टू परफॉर्म n बर्नॉलिस ट्रायल. ओके, सो वी आर गोइंग टू परफॉर्म n बर्नॉलिस ट्रायल. रॅन्डम एक्सपेरिमेंट काही असू शकतो, टॉसिंग अ कॉइन असू शकतो, बरोबर, स्टेटिंग द आन्सर ट्रू ऑर फॉल्स असू शकतो. मग रॅन्डम एक्सपेरिमेंट इन्व्हॉल्व्स n बर्नॉलिस ट्रायल. आपण म्हणूयात कन्सिडर अ रॅन्डम एक्सपेरिमेंट विथ n बर्नॉलिस ट्रायल्स. ओके, आता n बर्नॉलिस ट्रायल करताय तर तुम्ही काय करत असता, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन जर तुम्हाला करायचंय किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही जो रॅन्डम व्हेरिएबल डिफाइन करणार, दॅट रॅन्डम व्हेरिएबल ऑलवेज डिनोट्स व्हॉट, नंबर ऑफ सक्सेसेस. नंबर ऑफ सक्सेसेस कळतंय का काय चाललंय ते. तुमच्याकडे एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, मीन्स यू आर परफॉर्मिंग द रॅन्डम एक्सपेरिमेंट विच इन्व्हॉल्व्स n बर्नॉलिस ट्रायल. किती ट्रायल केले तुम्ही, n ट्रायल केले. x काय डिनोट करतोय, नंबर ऑफ सक्सेसेस. सो टेल मी व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x काय. अरे n ट्रायल करताय तुम्ही, 10 ट्रायल हेड आणि टेलचे ज्यावेळी करत होते, टॉसिंग अ कॉइन 10 ट्रायल ज्यावेळी करत होते, तर तुम्ही काय म्हणले, x डिनोट नंबर ऑफ सक्सेसेस. 10 ट्रायल पैकी तुम्हाला एकही सक्सेस नाही मिळेल, 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल. आता इथं तुम्हाला किती सक्सेस मिळेल, 0 सक्सेस, 1 सक्सेस. n ट्रायल करताय म्हणजे x काय डिनोट करतोय, नंबर ऑफ सक्सेसेस. म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत, म्हणजे रेंज ऑफ x काय येईल, रेंज ऑफ x 0, 1, 2, 3 till ...
n. कळतंय की हे तुम्हाला? सो दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. बरोबर. हे जे एन बर्नॉलीज ट्रायल आहे हे एन बर्नॉलीज ट्रायल कन्सिडर केल्यानंतर किंवा एन बर्नॉलीज ट्रायल केल्यानंतर तुमचा एक्स नंबर ऑफ सक्सेसेस डिनोट करतोय. तर रेंज ऑफ एक्स काय येईल? 0 to n. बरोबर. आता तुम्ही काय करताय? यू आर फाइंडिंग द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तुम्ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशाचं करत असता? रॅन्डम व्हेरिएबलचं. बरोबर. सो नाव यू आर इंटरेस्टेड टू फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. You have to do the probability distribution. Probability distribution of what? Of x. X is what? Random variable. But in Bernoulli's trial, or you may say, whenever you are having the random experiment which involves the Bernoulli's trial. Bernoulli's trial म्हणजे काय? सगळे इव्हेंट्स म्हणण्यापेक्षा सगळे ट्रायल्स इंडिपेंडेंट असले पाहिजे. प्रत्येक ट्रायलचे 2 पॉसिबल, एक्झॅक्टली 2 पॉसिबल आउटकम असले पाहिजे. ठीक आहे. ह्या 2च कंडिशन इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड फेल्युअर रिमेन्स कॉन्स्टंट. मग आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्ही कशाचं करताय? एक्सचं करताय. एक्स काय डिनोट करतोय? नंबर ऑफ सक्सेस. कशासाठी? रॅन्डम एक्सपेरिमेंट साठी, जिथं आपण एन बर्नॉलीज ट्रायल परफॉर्म केलेत. मग ज्यावेळी एन बर्नॉलीज ट्रायल किंवा बर्नॉलीज ट्रायल हा शब्द येतो त्यावेळी आपण काय म्हणत असतो? एक्स इज द बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल. एक्स कोणता रॅन्डम व्हेरिएबल असतो? बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल. बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल. आणि तुम्ही काय करताय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन करताय. कशाचं? बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबलचं. सो वी आर कॉलिंग दॅट डिस्ट्रीब्युशन टू बी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. काय म्हणणार आपण? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आपण त्या डिस्ट्रीब्युशनला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणणार. सो आता ही रेंज ऑफ एक्स तुम्हाला कळाली का? काय येते ती? आता एक्सच्या किती पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत? n+1 पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत. So for all those particular values of x, so we define this binomial formula. Probability of x is equals to xi is equals to ncx p raised to the power x into q raised to the power n minus x. What is p? What is n? And what is q? x तर माहिती आहे. x is particular value taken by the random variable. xi म्हणा किंवा x म्हणा. ठीक आहे ना? xi म्हणा किंवा x म्हणा. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू x. बायनॉमियल फॉर्म्युला आहे हा. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावरच पूर्ण चॅप्टर आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू x. x काय? बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल. स्मॉल x काय? particular value taken by the binomial random variable. If you are performing n Bernoulli's trial, you are getting range of x to be 0, 1, 2, 3 dot till n. So probability of those all particular values taken by the random variable x is equals to ncx p raised to the power x into q raised to the power n minus x. So what is p, what is q, and what is n? So n is number of trials. n का है? Number of trials. What is p? Probability of success. p is probability of success. What is q? Probability of failure. Probability of failure. And probability of failure q is equals to 1 minus probability of success. Or you can remember this result, p plus q is equals to 1. असं का बरं? p plus q 1 का आला पाहिजे? Because for each trial probability of success and probability of failure gives us the total probability. कळतंय का? म्हणजे एखाद्या रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये एकतर सक्सेस असू शकतं किंवा फेल्युअर असू शकतं. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 3 रेड बॉल आहेत, 4 ग्रीन बॉल आहेत आणि एक्सपेरिमेंट काय आपला, किंवा हे रेड ग्रीन हे तर जाऊ द्या, आपण म्हणूयात 2 कॉइन्स आर टॉस्ड. मग ती तर प्रोबॅबिलिटी एकदम सिंपल आहे. हे असं घेऊ, 3 रेड अँड 6 ग्रीन बॉल्स आर देयर. आणि मी काय म्हणतोय, अ बॉल इज ड्रॉन, है ना, आणि रेड बॉल इज माय सक्सेस. तर मी म्हणेन गेटिंग अ रेड बॉल इज अ सक्सेस. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय, अ बॉल इज ड्रॉन ॲट अ रॅन्डम. अ बॉल इज ड्रॉन ॲट अ रॅन्डम.
मग तुमची रेड बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? 3/6. आणि दुसरा बॉल कोणता असणार आहे? मग ग्रीन बॉल, 3/9 सॉरी. आणि ग्रीन बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी, हे तुमचं सक्सेस आहे ना. गेटिंग अ रेड बॉल और नंबर ऑफ रेड बॉल्स इज युअर सक्सेस. सो गेटिंग अ रेड बॉल इज युअर सक्सेस. मग रेड बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी काय? 3/9. मग रेड बॉल नाही येण्याची म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती? आणि दोघांना ऍड केलं तर मीन्स 1. म्हणजे P+Q1 कसा येतो हे कळतंय का तुम्हाला? सो एकाला जर सक्सेस म्हणलं तर जे उरलंय त्याला तुम्ही फेल्युअर म्हणत असता, कारण ईच ट्रायल हॅज एक्झॅक्टली 2 आउटकम्स. बरोबर, आयदर सक्सेस ऑर फेल्युअर. म्हणजे तुम्हाला एन कळाला, नंबर ऑफ ट्रायल्स किती परफॉर्म केलेत. पी काय असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. क्यू इज व्हॉट? प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आणि एक्स इज व्हॉट? पर्टिक्युलर व्हॅल्यू टेकन बाय बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल एक्स. ओके, पर्टिक्युलर व्हॅल्यू taken by binomial random variable. कळतंय का? आणि रेंज ऑफ एक्स, ऑलवेज रिमेंबर फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन, range of x is if you are performing n independent trials, n ट्रायल जर तुम्ही परफॉर्म करताय तर रेंज काय येणार? 0, 1, 2 till ... n. मग तुमचे जर 10 वेळा जर तुम्ही हे काय कॉइन टॉस करताय तर तुमचे ट्रायल्स किती येतील? 11. कळतंय? 11 ट्रायल्स मीन्स व्हॉट? 11 ट्रायल्स नाही, तुमची रेंज ऑफ एक्स काय येईल? कार्डिनॅलिटी ऑफ एक्स, रेंज ऑफ एक्स. कळतंय का? 0 to 10 असे 11 येतील पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. देर विल बी 11 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स फ्रॉम 0 to 10. कळतंय? अ कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स, तर रेंज ऑफ एक्स काय येईल? 0, 1, 2, 3, 4, 5. बरोबर, 5 पर्यंत. हे कळालं का? नाउ देर इज अ कन्सेप्ट ऑफ, अगेन इन बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल, बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल. कळतंय का? हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुमचा एक्स हा कंटिन्युअस डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल असेल आणि तो एक्स तुम्ही कशासाठी डिफाइन केलाय? नंबर ऑफ सक्सेसेस साठी, वेअर युअर रॅन्डम एक्सपेरिमेंट involves n Bernoulli's trial. So in that case we say x follows the binomial distribution with parameters n, p. काय म्हणणार आपण याला? x follows, x is what? Binomial random variable which follows the binomial distribution with parameter n and p. What is n? Number of trials. What is p? Probability of successes. कळतंय हे तुम्हाला? समजलं का? आता मी इथं असं म्हणेन, if x is the binomial random variable or it is a discrete random variable which follows binomial distribution with parameter n, p, then expected value of x that is denoted by mu is n into p. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मध्ये एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, प्रोबॅबिलिटी सारखं नाही, समेशन xi pi. Let's multiply n into p. You are getting expected value of x, and variance of x is denoted by sigma suffix x the whole square, that is npq. आणि standard deviation of x is sigma suffix x, that is under root of npq. This is all about this chapter. Okay, समजलं का? बट आय एम गिव्हिंग द प्रूफ ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे हा फॉर्म्युला कसा आला, हे असंच का? ठीक आहे ना? हे एवढं आहे पूर्ण चॅप्टर मध्ये, एक पेजवर पूर्ण चॅप्टर, मागच्या पेजवर काहीच नाही. हे आपण थोडं थोडं पाहिलं. प्रॉपर्टीज, ऑल ट्रायल्स इंडिपेंडेंट असले पाहिजे, प्रत्येक ट्रायलची 2 पॉसिबल आउटकम्स असले पाहिजे, ऑल ट्रायल्स मस्ट बी इंडिपेंडेंट ट्रायल्स, ऑल ट्रायल्स आर इंडिपेंडेंट. सेकंड इज ईच ट्रायल हॅज exactly 2 possible outcomes, and third one is probability of success and probability of failure remains constant in each trial. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या जर 3 गोष्टी फॉलो करत असेल कोणताही रॅन्डम एक्सपेरिमेंट किंवा कोणतेही ट्रायल्स, रॅन्डम एक्सपेरिमेंट किंवा ट्रायल्स,
या कंडिशन्सला सॅटिस्फाय करत असतील तर त्या ट्रायल्सला आपण काय म्हणणार, बर्नॉलिस ट्रायल. And if the trials are Bernoulli's trial, the distribution of them can be given by binomial distribution. In that case, we denote or we define our random variable to be x, and that x denotes number of successes. And in that case, we are saying that x follows the binomial distribution n comma p such that probability of all such n independent trials is given by probability of capital X is equals to NCX p raised to the power x plus p raised to the power x into q raised to the power n minus x. And you know x is what? Particular value taken by the random variable. N is number of trials, p is probability of success, q is probability of failure. What is the relation between p and q? P plus q is equals to 1. And what are the other properties of the probability distribution? अरे random variable ची properties आहेत ना probability. कळतंय ना, म्हणून मग आपण प्रोबॅबिलिटी काढली. अजून कोणत्या प्रॉपर्टीज आहेत रॅन्डम व्हेरिएबलच्या? एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. मग इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन व्हॉट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू? एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल्स टू एनपी. बरोबर. व्हॉट इज व्हेरियन्स ऑफ एक्स? that is npq, and standard deviation of x is under root of variance of u, that is under root of npq. झालं का? आणि एन ट्रायल करत असाल तर रेंज ऑफ एक्स काय? 0 1 2 टिल डॉट 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 एन. समजलं? ओके. आता आपण म्हणूयात की y probability of x is equals to ncx p raised to the power x q raised to the power n minus x if x follows the binomial distribution with parameter n comma p. असंच का? मग त्यासाठी मी म्हणा की consider n trials, consider n Bernoulli's trial, consider the dichotomous random experiment, consider a random experiment with n Bernoulli's trial. किती ट्रायल? n Bernoulli's trial. बरोबर ना? n Bernoulli's trial आपण करतोय. आता if we are performing n Bernoulli's trial, what will be the range of x and what is x very first? तर तुम्ही म्हणा let x denotes number of successes. काय म्हणा? number of successes. x काय डिनोट करतोय? number of successes. बरोबर. आता मला सांगा what will be the range of x? range of x काय येईल मग? n Bernoulli's ट्रायल करताय, x तुमचा नंबर ऑफ सक्सेसेस डिनोट करतोय. तर तुमच्या एका ट्रायल मध्ये म्हणजे तुम्ही जे n ट्रायल केले त्यापैकी एकही ट्रायल सक्सेस देत नसेल, एक देत असेल, दोन देत असेल, असे किती पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x येतील? दॅट विल बी कम्स अंडर दिस रेंज सेट ऑफ x. रेंज ऑफ x इज 0 1 2 टिल डॉट 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 टिल n. आता आपण म्हणूयात की लेट्स कन्सिडर द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ x टू बी स्मॉल x. ओके. आता ह्यांच्यामध्ये कुठेतरी x असेल. बरोबर. x इज अ पर्टिक्युलर value taken by the random variable x. So we are interested to find probability of x is equals to x. ह्याची probability काय येईल? कळतंय का? आता मला सांगा, असं करतोय म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय? We are considering the case of x successes and we are considering the case of x successes. कळतंय का? ही जी केस आहे, जे आपण probabilityचा फॉर्म्युला काढायला जातोय, probability of x is equals to x म्हणजे काय? probability of binomial random variable means probability of number of successes is equals to x. म्हणजे तुमच्याकडे सक्सेसेस किती आहेत? x number of successes means whatever the probability you are going to find, it is probability of number of successes is equals to small x. So आता तुम्ही मला सांगा, if your number of successes is x, if your number of successes is x, so how many failures are there? Total n ट्रायल केलेत, x सक्सेसेस आहेत, मग फेल्युअर किती? n मायनस x. अरे एवढे सक्सेस, कारण सक्सेस प्लस फेल्युअर केल्यानंतर किती यायला पाहिजे? n यायला पाहिजे. ट्रायल्स किती केलेत? n ट्रायल्स केलेत. तर मग x जर सक्सेसेस असतील तर फेल्युअर्स किती येईल?
n minus x will be the failure. So n minus x failures are there. कळतंय का? आता तुम्हाला x successes and n minus x failure ही वाली केस इमॅजिन करायची, व्हिज्युअलाइज करायची. आता मी असं म्हणेल की x सक्सेसेस म्हणजे काय, की तुमचं जे काही आउटकम येणार आहे ते आउटकम असं असणार आहे, किती सक्सेसेस x, बरोबर, आणि फेल्युअर्स किती एस 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 एक्स टाइम्स, आणि फेल्युअर्स किती n मायनस एक्स, म्हणजे एफ 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 किती टाइम्स n मायनस एक्स. हा प्रोबॅबिलिटीची कन्सेप्ट ना 11वीची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. मला सांगा, तुम्ही जर 10 ट्रायल केले किंवा 5 ट्रायल कन्सिडर करा, 5 ट्रायल जर केले तर तुमच्याकडे ही अशी केस येऊ शकते की 5च्या 5ही सक्सेस. दुसरी केस येऊ शकते की 1 सक्सेस किंवा 4 सक्सेस 1 फेल्युअर, बरोबर ना. मग मला हे सांगायचं आहे की 5 ट्रायल्स जर तुम्ही केले म्हणजे n ची व्हॅल्यू जर तुमची 5 आहे, तर जर n ची व्हॅल्यू 5 असेल, इथं मी तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू देतो, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल. इफ n इज इक्वल्स टू 5 म्हणजे तुमच्याकडे किती केसेस येतील, तुमच्याकडे पहिली केस येईल ऑल सक्सेसेस, बरोबर, म्हणजे 5 सक्सेसेस 1 नाही, 5 successes, S denotes successes, F denotes failure. 5 successes, 0 failure. बरोबर. दूसरी केस 4 successes, 1 failure. तीसरी केस 3 successes, 2 failures. फोर्थ केस 2 successes, 3 failure. आणि फिफ्थ केस 6 केसेस येतील ना टोटल, कारण 1 सक्सेस and 4 failures and 6th case will be 0 success 5 failures. मग मला सांगा ह्याचा अर्थ काय की 5 सक्सेस 0 फेल्युअर म्हणजे देर आर हाऊ मेनी वेज, एकच वे, किती वे, एक. कळतंय का तुम्हाला मला काय सांगायचंय ते? मला हे सांगायचंय की 5 सक्सेसेस म्हणजे तुमच्याकडे एकच आउटकम येईल, ते येईल असं. कळतंय? So how many ways you have for getting this? कळतंय? आता इथं पहा, ह्याच्यासाठी किती वेज आहेत, 4 सक्सेस आणि 1 फेल्युअर, म्हणजे हे असं काहीच असेल. रिलेट करण्याचा प्रयत्न करा. 4 सक्सेसेस एस 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 एफ एस 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 एफ एस 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 एफ एस 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 एफ एस 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 आणि एफ एस 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 एस, ह्या सगळ्या कंडिशन्स किंवा हे सगळे आउटकम्स असे येतील. म्हणजे तुमच्या पहिल्या, ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही जे 5 ट्रायल केले त्याच्यापैकी 4 पहिले 4 ट्रायल सक्सेस दिलं त्यांनी, आणि तुम्हाला नंतरच्या एका ट्रायलने काय दिलं, फेल्युअर दिलं. मग ह्या सगळ्या केसेस मध्ये काय येते, 1 फेल्युअर आणि 4 सक्सेस येतात. तर अशा किती केसेस आहेत, पण हे इट इज गिव्हन बाय परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. 4 सक्सेस 1 फेल्युअर म्हणजे तुम्ही म्हणाल टोटल 5 आहे. सो 5 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय 5 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय इथं काय म्हणाल 4 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल, कारण हे 4 वेळा दिसतंय. आयडेंटिकल परम्युटेशन ऑफ द आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स, म्हणजे ह्याला एकालाच पहा तुम्ही, 4 टोटल 5 फॅक्टोरियल वर येईल आणि खाली किती अलाइक आहे, 4 अलाइक, 4 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. कळतंय का? आता ह्याचं काय येईल आन्सर सांगा, 5 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. कळतंय का? इथं पण काय येईल, 5 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. हे काय काढतोय आपण सध्या, आपण हे काढतोय की अरे असे किती आहेत, असे किती आउटकम्स येतील कशामध्ये, ज्यावेळी तुम्ही तुमची एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू 5 असेल, एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू 4 असेल, एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू 3 असेल, एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू 2 असेल, एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू 1 असेल, एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू 0 असेल त्यावेळी. कळतंय का? मग तुम्ही म्हणाल इथं काय आन्सर येईल ह्याचं,
5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल, आणि ह्याचा आन्सर काय येईल? 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. सगळेच्या सगळे फेल्युअर येण्याचा एकच वे ना, एफ 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 एफ, बरोबर. म्हणजे हे जे 1 लिहिलंय ना, हे कसं आलं माहितीये का? 5 सक्सेस आहेत, 0 फेल्युअर, 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल. कळतंय? बट इट इज फॉर सम नोन ट्रायल्स और काउंटेबल ट्रायल्स. आता मी म्हणलं कॉइन इज टॉस्ड 15 टाइम्स, आता ते 15 साठी अशी सगळी ओळ बनवत बसाल का? बट अशी म्हणजे द लेंदी कॅल्क्युलेशन कॅन बी अवॉइडेड बाय दिस बायनॉमियल फॉर्म्युला. वी अंडरस्टँड द क्रक्स, वी अंडरस्टँड द पॅटर्न. काय पॅटर्न आहे सांगा बरं? जर मी 5 ट्रायल्स करतोय ना, तर माझ्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज काय आहेत? ह्या सगळ्या आहेत, 5, 4, 3, 2, 1 अँड 0. सो पर्टिक्युलर व्हॅल्यूज टेकन बाय रॅन्डम व्हेरिएबल आर 0 to 5. अँड प्रत्येक म्हणजे x इज इक्वल टू 5 साठी किती आउटकम आहेत फेवरेबल? 1. x इज इक्वल टू 4 साठी किती फेवरेबल आउटकम आहे? आता आपण प्रोबॅबिलिटी काढलेली नाही, आपण फक्त पाहतोय की किती आउटकम फेवरेबल आहे. किती आहेत? 5 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, ह्याच्यासाठी एवढे. कळतंय का? समजतंय मी काय म्हणतोय ते? तर तुम्ही इन जनरल जर पाहिलं ना, इट इज ऍक्च्युअली, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर इट इज ऍक्च्युअली, जर तुमच्याकडे x सक्सेसेस आणि n-1 फेल्युअर असेल, तर फॉर दॅट केस हाऊ मेनी आउटकम्स विच आर फेवरेबल, आउटकम्स or number of किती येतील? नंबर ऑफ आउटकम्स ते येतील टोटल किती येत रे? दिस प्लस दिस, टोटल n फॅक्टोरियल डिवायडेड बाय रिपीट किती होत आहेत? x सक्सेसेस, x टाइम्स SSS येतोय म्हणजे त्याच्या फॅक्टोरियलने डिवाइड करा, आणि n-x टाइम्स काय येतोय? एफ 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 येतोय, तर n-x फॅक्टोरियलने डिवाइड करा. कळाला तुम्हाला फॉर्म्युला? हे कळालं? हे कसं येतंय? कसं येतंय सांगा? इथं काय केलं तुम्ही? 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल टोटल डिवायडेड बाय, आणि ते त्याच्या मागचं लॉजिक परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, बरोबर. टोटल माझ्याकडे n ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यापैकी x s सेम टाईपचे आहेत, n-x वेगळ्या टाईपचे आहेत, तर मला त्याचे नंबर ऑफ वेज सांगा. तर तुम्ही म्हणले इट इज अ परम्युटेशन ऑफ आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स किंवा अलाइक ऑब्जेक्ट्स, म्हणजे टोटल जे काही नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे त्याचा फॅक्टोरियल डिवायडेड बाय जे दोन अलाइक किंवा किती अलाइक आहे त्यांच्या फॅक्टोरियलने डिवाइड करा. तर तुम्ही म्हणले x, इथं x अलाइक ऑब्जेक्ट्स आहे आणि n-x अदर टाइप ऑफ अलाइक ऑब्जेक्ट्स आहेत. मग किती नंबर ऑफ आउटकम्स येणार? n फॅक्टोरियल डिवायडेड बाय x फॅक्टोरियल प्लस n-x. आणि ह्याला जर व्यवस्थित पाहिलं तर ऍक्च्युली दिस इज ncx, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n-x फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n-x फॅक्टोरियल इंटू x फॅक्टोरियल. कळतंय का? आता ही तुम्हाला प्रोबॅबिलिटी नाही मिळालेली, हे तुम्हाला असे आउटकम्स मिळाले ज्यांच्यामध्ये तुमच्याकडे x सक्सेसेस आणि n-x फेल्युअर्स असतील. आता तुम्हाला काय करायचंय? आता प्रोबॅबिलिटीकडे जायचंय. कुठं जायचंय? प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटीकडे जाताना व्यवस्थित विचार करा. प्रोबॅबिलिटी आपण काढतोय कशाची? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू x इज इक्वल्स टू व्हॉट? मला सांगा, हे जे सक्सेसेस आहेत सगळेच्या सगळे, हे किती सक्सेसेस आहेत? x सक्सेसेस आहेत. किती सक्सेसेस? x सक्सेसेस असं म्हणतो मी, x सक्सेसेस. आणि फेल्युअर किती आहेत? n-x फेल्युअर्स आहेत. कळतंय का? आता सगळेच्या सगळे इव्हेंट इंडिपेंडेंट आहेत का? इंडिपेंडेंट सगळे इव्हेंट म्हणा किंवा सगळे ट्रायल इंडिपेंडेंट आहेत. आणि मग तुम्हाला हे माहिती का, इफ यू हॅव n इंडिपेंडेंट इव्हेंट्स, then probability of a1 intersection a2 intersection till dot 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 till an is equals to the product of the probabilities for n independent events.
इथे म्हणतो फॉर एन इंडिपेंडेंट इव्हेंट्स, एन इंडिपेंडेंट इव्हेंट साठी प्रोबॅबिलिटी काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल इज प्रोडक्ट ऑफ ऑल. आता हे मोठ्यासाठी सांगणं ना, त्याच्यासाठी तुम्हाला छोट्या गोष्टी करून दाखवायला लागतील. म्हणजे तुम्ही हे जे n इज इक्वल्स टू 5 वाला प्रॉब्लेम मगाशी कन्सिडर केला, त्याच्यामध्ये आपण हे आउटकम्स पाहिले की हा 4s आणि 1f येण्यासाठी म्हणजे प्रोबॅबिलिटी तुमचा x ज्यावेळी पर्टिक्युलर व्हॅल्यू 4 घेईल, x पर्टिक्युलर व्हॅल्यू 4 घेतोय म्हणजे काय की तुमचा जो बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल आहे इट इज डिनोटिंग द नंबर ऑफ सक्सेसेस, मीन्स यू आर फाइंडिंग ऑफ प्रोबॅबिलिटीज ऑफ ऑल सच ट्रायल्स विच आर हॅव्हिंग द 4 सक्सेसेस अँड 1 फेल्युअर. मग आता असे किती आहेत तुमच्याकडं, 5. म्हणजे बाय द वे व्हॉट यू आर डुईंग, if I am interested to find probability of x is equals to 4, means what I am doing, I am finding probability of each and every outcome. कळतंय का? म्हणजे मी सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढतोय, कळतंय ना, आणि सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काय करणार, ऍड करणार, कळतंय ना. म्हणजे x इज इक्वल्स टू 4 म्हणजे तुम्हाला पहिली केस अशी येऊ शकते की सगळ्या, बरोबर ना, पहिले 4 सक्सेसेस नंतरचं फेल्युअर प्लस पहिले 3 सक्सेसेस नंतर फेल्युअर नंतर सक्सेस प्लस पहिले 2 सक्सेसेस नंतर फेल्युअर नंतर 2 सक्सेसेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फेल्युअर सक्सेस 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 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर सक्सेस 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 सक्सेस. हे काम आपल्याला करत नाही बस. सगळे इव्हेंट्स कसे येत रे, इंडिपेंडेंट इव्हेंट्स आहेत. आणि किती तुम्ही इव्हेंट्स परफॉर्म केलेत, सगळे ट्रायल्स इंडिपेंडेंट ट्रायल्स आहेत. आणि किती ट्रायल परफॉर्म केलेत, टोटल 5. आणि त्यांच्यापैकी तुम्ही कोणती केस कन्सिडर करताय, तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल सच आउटकम्स काढायचे की फॉर विच एक्स इज इक्वल्स टू 4, म्हणजे जिथं तुमच्याकडे 4 सक्सेसेस आणि 1 फेल्युअर आलेला असेल. तर मला सांगा, जर तुम्ही पी आणि क्यू कुठे गेला, हा, जर तुम्ही पी ला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हटलंय, क्यू ला प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर म्हटलंय, तर हे काहीसं असं येईल का, पहिल्याची प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू, आता एकाचीच करून दाखवतो, मग बाकी सगळ्या तुम्हाला कळून जाईल. कारण की तुमचे सगळे इव्हेंट्स इंडिपेंडेंट इव्हेंट्स आहेत. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एस 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 एफ काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एस, बरोबर ना. असे किती वेळा, 4 टाइम्स. कळतंय, कळतंय का मी काय सांगतोय ते. प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एफ. प्रोबॅबिलिटी ऑफ एस काय आहे, पी, म्हणजे पी ची पॉवर 4 क्यू. कळतंय, इथं काय येईल, इथं पण पी ची पॉवर 4 क्यू, इथं पण पी ची पॉवर 4 क्यू, इथं पण पी ची पॉवर 4 क्यू, इथं पण पी ची पॉवर 4 क्यू. असे किती वेळा दिसले तुम्हाला, 5 इंटू पी ची पॉवर 4 इंटू क्यू. कळतंय का. म्हणजे आता ह्याला जर मी जनरलाइज वेने लिहायचं ठरवलं तर हे काय, 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल, कळतंय का, इंटू पी रेस टू दी पॉवर 4 क्यू रेस टू दी पॉवर 5 मायनस 1 असं लिहू शकतो का. आणि ह्याला 5c1 लिहू शकतो, 5c4 सॉरी 5c4 5c4 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू पी ची पॉवर 4 इंटू क्यू ची पॉवर 5 मायनस 4. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4 काय आला, 5 ची पॉवर 4, बरोबर, 5c4 प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स एन सी एक्स पी रेस टू दी पॉवर एक्स क्यू रेस टू दी पॉवर एन मायनस एक्स. 5 मायनस 1 लिहायला पाहिजे, ठीक आहे ना. एन सी एक्स पी रेस टू दी पॉवर एक्स क्यू रेस टू दी पॉवर एन मायनस एक्स. कळतंय का. हा 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 हा, मी 4च लिहिला होता ना अलीकडे काय. समजतंय का आता.
म्हणजे हे जे 5 आले ना, दीज आर द नंबर ऑफ आउटकम्स. किती आहेत? 5. आणि प्रत्येक आउटकमची प्रोबॅबिलिटी कशी आहे? सेम. म्हणजे ह्याची पण तीच आहे, पी ची पॉवर 4 इंटू क्यू, पी ची पॉवर 4 इंटू क्यू. असे किती वेळा? म्हणजे तुमचे आता जर एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स फेल्युअर असतील, तर याच्यामध्ये टोटल आउटकम्स किती येतील? टोटल आउटकम्स, अरे टोटल आउटकम्स येतील एनसीएक्स. एनसीएक्स असे आउटकम्स असतील की ज्यांच्यामध्ये एन सक्सेसेस आणि एन मायनस एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स फेल्युअर्स असतील. कळतंय? हे तर तुम्हाला नंबर ऑफ आउटकम्स मिळाले. आता आपण प्रोबॅबिलिटी काढतोय. काय काढतोय? प्रोबॅबिलिटी. मग मला सांगा, ज्यावेळी तुमच्याकडे एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स फेल्युअर असेल, त्यावेळी तुम्ही हे काही काढत असाल, हे असं काहीच काढत असाल. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स एस एस हे किती टाइम्स? एक्स टाइम्स, बरोबर. आणि एफ 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 हे किती टाइम्स? एन मायनस एक्स टाइम्स. कळतंय? आणि इंटू तुम्ही काय करा? इंटू तुम्ही नंबर ऑफ आउटकम्स करा. नंबर ऑफ आउटकम्स. असं का बरं? कारण हे जे एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स सक्सेसेस किती वेजने अरेंज करू शकतात एकमेकांना? म्हणजे किती वेज असू शकतात त्यांचे? एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स सक्सेसेस येण्याचे किती वेज आहेत? एनसीएक्स वेज आहेत. आता इथं म्हणलं ना आपण की 4 सक्सेस आणि 1 फेल्युअर येण्याचे किती वेज आहेत? तुम्ही म्हणले 5C1, बरोबर. 5C4 सॉरी, 5C4 वेज आहेत. आता मी म्हणतोय की एन सक्सेसेस, बरोबर, एन सक्सेसेस आणि एन मायनस एक्स फेल्युअर येण्याचे किती वेज आहेत? एक्स सक्सेसेस सॉरी. टोटल ट्रायल्स किती आहेत? एन. टोटल ट्रायल्स आर एन. टोटल ट्रायल्स आर एन. And out of n trials, how many successes? X successes. How many failure? N minus x failures. So x successes आणि n minus x failures येण्याचे किती वेज आहेत? तर तुम्ही म्हणले NCX वेज आहेत. ते एकमेकांमध्ये काय अरेंज होऊन आपण त्याचे परम्युटेशन्स काढतो, बरोबर ना? परम्युटेशन्स बाय आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स, परम्युटेशन्स ऑफ आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स. मग म्हणून आपण काय केलं? नंबर ऑफ आउटकम्सने मल्टिप्लाय केलं. नाहीतर आपल्याला मला सांगा, इथं थोडी ना अरेंज करत बसणार आहे. म्हणजे हे कशाच्या इक्वल येईल? हे येईल प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एस. कारण इंडिपेंडेंट आहे ना, ऑल ट्रायल्स आर इंडिपेंडेंट ट्रायल्स. मग तुम्ही डायरेक्टली प्रोबॅबिलिटी प्रत्येकाची मल्टिप्लाय करू शकता. हे किती टाइम्स? एक्स टाइम्स. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इंटू डॉट 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 हे किती टाइम्स? एन मायनस एक्स टाइम्स. बरोबर ना? आता प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसला तुम्ही काय म्हणलाय? स्मॉल पी. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअरला काय म्हटलंय तुम्ही? स्मॉल क्यू. बरोबर ना? बरोबर की नाही? आणि पी प्लस क्यू काय म्हटलंय तुम्ही? 1. म्हणजे हे सांगा, हे कशाचे इक्वल येईल? हे किती टाइम्स आहेत? पी किती टाइम्स आहेत? म्हणजे पी ची पॉवर एक्स. आणि क्यू किती टाइम्स आहेत? मग आता इकडे पहा, किती नंबर ऑफ आउटकम्स आहेत? असे किती आउटकम्स असतील ज्यांच्यामध्ये एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स फेल्युअर असतील? तुम्ही म्हणले एनसीएक्स असे आउटकम्स आहेत की ज्यांच्यामध्ये एक्स सक्सेसेस आणि एन मायनस एक्स फेल्युअर. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, जिथे एन टोटल आउटकम्स आहेत, एक्स स्मॉल एक्स सक्सेसेस तर स्मॉल एन मायनस 1 स्मॉल एन मायनस एक्स फेल्युअर्स असतील. असे किती आउटकम्स? तर तुम्ही म्हणले एनसीएक्स. आणि प्रत्येक आउटकमची प्रोबॅबिलिटी काय? इंटू. सो दिस इज द डेरिवेशन ऑफ दिस फॉर्म्युला, बायनॉमियल फॉर्म्युला. कळतंय का? कोणीच नाही प्रूव्ह करून दिलेलं. युट्यूब चॅनल पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्र बोर्डचे हे. ठीक आहे, समजलं? मग लॉजिकली समजलं आता कसं येतं हे. आता हे तर झालं. मग आता मला हे सांगायचं की एक्सपेक्टेड व्हॅल्यू एनपी काय येते आणि व्हॅरियन्स एनपी क्यू काय येतो, बरोबर? सो
कन्सिडर अ ट्रायल. काय म्हणतोय मी? कन्सिडर अ बर्नॉली ट्रायल. कन्सिडर अ बर्नॉली ट्रायल. एकच ट्रायल कन्सिडर करा. कन्सिडर अ बर्नॉली ट्रायल. एक बर्नॉली ट्रायल कन्सिडर करा. म्हणजे एक्स तुमचा काय डिनोट करत असेल? नंबर ऑफ सक्सेसेस. बरोबर. एक बर्नॉली ट्रायल असेल. किती? एक. तर रेंज ऑफ एक्स काय येईल? 0 and 1. बरोबर. आता जर मी P ला म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, हे आता तुम्ही व्यवस्थित पहा, आणि Q ला जर मी म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, बरोबर, तर मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय? काय? दोन्ही पण, म्हणजे जे एक ट्रायल केला त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ट्रायल मध्ये सक्सेस मिळाला नाही, दोन्ही पण नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालं नाही. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 चा अर्थ काय? तुम्हाला सक्सेस मिळालं. तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसला काय म्हटलंय? पी. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसला जर तुम्ही पी म्हणलाय तर हे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअरच्या इक्वल येईल का? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नंबर ऑफ सक्सेसेस टू बी 0. म्हणजे तुमचा जो तुम्ही जो एक बर्नॉली ट्रायल करताय ना, तर त्या एक बर्नॉली ट्रायल मध्ये तुम्ही काय करताय? तुम्हाला सक्सेस मिळत नाही. मग सक्सेस नाही मिळत, मग काय मिळतंय? म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ नो सक्सेस इज प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. अँड सिन्स P plus Q is equals to 1, हे तुम्हाला माहिती आहे, तर ह्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढू शकता का तुम्ही? तो आपला प्रोबॅबिलिटी वाला टेबल. तर तुम्ही म्हणणार x इज इक्वल्स टू xi आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू xi. पर्टिक्युलर व्हॅल्यूज कोणत्या? 0 आणि 1. ह्याची प्रोबॅबिलिटी 0 येण्याची प्रोबॅबिलिटी p, आणि सॉरी q, आणि 1 येण्याची प्रोबॅबिलिटी p. मला सांगा हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. दिस इज द गिव्हन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता तुम्ही म्हणाल चॅप्टर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, इथं काय आलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं? तर हे जे करतोय आपण ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच आहे. फक्त ज्यावेळी एक्स बायनॉमियल रॅन्डम व्हेरिएबल असेल त्यावेळी आपण त्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणतोय. कळतंय का? मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जर हे आहे, तर मला ह्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरून एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काढून दाखवाल का? काय असतं? समेशन xi pi. करा मग xi pi चं समेशन. मग xi काय? 0 इंटू क्यू प्लस 1 इंटू पी. मग काय आलं आन्सर? पी. काय आलं आन्सर? पी. आता मी म्हणणार व्हॅरियन्स ऑफ एक्स काढा. दॅट इज सिग्मा सफिक्स एक्स. कसं काढणार? समेशन xi स्क्वेअर पी आय मायनस समेशन xi पी आय द होल स्क्वेअर. कळतंय का? मग मला सांगा समेशन xi स्क्वेअर पी आय म्हणजे काय? 0 स्क्वेअर इंटू क्यू प्लस 1 स्क्वेअर इंटू पी. कळतंय का हे कसं लिहितोय मी? हा एक्स आहे आणि हा पी आहे. मी समेशन घेतो म्हणजे 0 स्क्वेअर इंटू क्यू प्लस 1 स्क्वेअर इंटू पी. पी चा स्क्वेअर कसा? आपण प्रोबॅबिलिटीचा थोडी स्क्वेअर करतोय, आपण एक्स आय चा स्क्वेअर करतोय. आणि समेशन एक्स आय पी आय चा स्क्वेअर म्हणजे पी चा स्क्वेअर, कारण आपला जो एक्सपेक्टेड ई ऑफ एक्स आलाय काय आलाय? पी. बरोबर, म्हणून पी चा स्क्वेअर. आता मला सांगा इथं काय आहे तुमच्याकडं? पी. आणि इथं काय राहिला? पी स्क्वेअर. मला सांगा पी ला जर कॉमन घेतलं तुम्ही तर इथं काय येईल? पण 1 मायनस पी काय आहे तुमचा? तर व्हॅरियन्स ऑफ एक्स काय येईल? व्हॅरियन्स ऑफ एक्स काय येईल? एनपीक्यू. स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स काय येईल? सिग्मा सफिक्स एक्स चा स्क्वेअर अंडर रूट ऑफ पी क्यू. अंडर रूट ऑफ, तुम्ही तर म्हणाल इथे फॉर्म्युला वेगळा सांगितला होता एनपी एनपीक्यू, आणि पण मी इथं काय केलंय? अ बर्नॉली ट्रायल. इफ आय एम हॅव्हिंग एन बर्नॉली ट्रायल देन एनपी एनपीक्यू अँड अंडर रूट ऑफ एनपीक्यू. सो फॉर एन बर्नॉली ट्रायल पुस्तकात प्रूफ मिळणार नाही.
for n Bernoulli's trial, the result can be extended. नाही तर तुम्ही करूनही पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. For n Bernoulli's trial, expected value of x, that is mu, is equals to np. Second, variance of x, that is sigma suffix x square, that is npq. And third one is standard deviation of x, that is under root of npq. And that's it. This is all about this chapter.